जो सगळ्यात ग्रहांचा राजा आहे तो आहे गुरु. आता खूप जास्त ग्लोबल वॉर्मिंग झाली आहे. का? कारण आपण त्या निसर्गाची काळजी घेत नाहीये, त्यांचा सन्मान करत नाहीये. तर हे जे पंचमहाभूत आहे, ज्या घरामध्ये साधना होते, सेवा होते, सत्संग होते, ध्यान होतं, खास त्या घराला वास्तुदोषाची, जसं तर हे जे पाचही तत्व आहेत, ह्या पाचही तत्वाचा सन्मान म्हणजे पूजा. नमस्कार. रूट्स, थ्रेड्स अँड रिफ्लेक्शन्स पॉडकास्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत स्वामी प्रणवानंदजींसोबत. स्वामीजी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे सिनियर प्रशिक्षक आहेत आणि स्वामीजी आर्ट ऑफ लिव्हिंग वैदिक धर्म संस्थान या संस्थेचे ट्रस्टी सुद्धा आहेत. वैदिक धर्म संस्थान या संस्थेमार्फत विविध पूजा ऑर्गनाईज केल्या जातात, होमाज ऑर्गनाईज केले जातात, खूप ऑथेंटिक पद्धतीने आणि अगदी शास्त्रोक्त रीतीने हे होमाज आणि पूजाज केले जातात. आज मी स्वामीजींना विचारणार आहेत या पूजाज आणि होमाजचा आध्यात्मिक सिग्निफिकन्स, ह्याचा काय फायदा आहे, हा कशा प्रकारे केले पाहिजेत, जे ट्रेंड पंडित असतात त्यांनीच पूजा का करायला पाहिजे, आणि जर आपण करतोय तर त्यात काय डिफरन्स आहे ट्रेंड पंडित पूजा करतायत त्यापेक्षा, अशा विविध प्रश्नांची उत्तरं स्वामीजी आज देणार आहेत. तर तुम्ही आज पूर्ण एपिसोड बघा, सर्वांना शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एन्जॉय द शो. जय गुरुदेव स्वामीजी. कसे आहात तुम्ही? खूप मस्त आहे. तुम्ही मस्तच असतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचे सगळेच लोक मस्तच असतात नेहमी. बरोबर. स्वामीजी, सर्वात पहिले मला सांगा, पूजा म्हणजे काय? ह्या पूजाचा शब्दाला डिकोड करून मी गुरुदेवांनी जी गोष्ट सांगितली तीच सांगतो तुम्हाला. बरोबर. की पू म्हणजे पूर्णता, जा म्हणजे जन्म घेणे. तर जे पूर्णतेतून जन्माला येतं त्याला म्हणतात पूजा. बरोबर. तर नॉर्मली आपण लहानपणी असं ऐकलेलं असतं की हनुमान मंदिरात जा, राम मंदिरात जा, किंवा घरी पण देवाऱ्यासमोर ईश्वराला प्रणाम करून सांगा की अरे मला सद्बुद्धी दे, मला पास कर, व्हॉटेवर व्हॉटेवर व्हॉटेवर. ही पूजा नाहीच आहे. पहिली गोष्ट, पूजा केव्हा होऊ शकते? जेव्हा तुम्ही तृप्त आहात, जेव्हा तुम्ही पूर्ण आहात. ती जी पण गोष्ट त्यावेळेला तुम्ही करता ती पूजा आहे. तेव्हा तुम्हाला धूपबत्ती पण करायची गरज नाही, दिवाबत्ती करायची काही गरज नाहीये. तर जे पूर्णतातून जन्माला येतं त्यालाच पूजा म्हणतो आपण. कारण ग्रेटफुल होणं फार महत्वाचं आहे, याच्यामध्ये कृतज्ञ होणं फार महत्वाचं. का तसं गरजेचं आहे? कारण ईश्वराने न मागताच एवढं सगळं दिलेलं आहे आपल्याला. आणि दुसरं आहे, जसं तो भातुकलीचा खेळ असतो ना, तशी पण आहे पूजा. म्हणजे काय? तर ईश्वर जे आपल्या बरोबर करतो त्याची नकल फक्त आपण करतो, नाही तर ईश्वराला आपण काय देऊ शकतो? बरोबर आहे की नाही? तर गुरुदेव म्हणतात की ईश्वर आपल्याला रोज चंद्र आणि सूर्य घेऊन येतो आणि आपली आरती ओवाळतो, म्हणून आपण ईश्वराची आरती करतो, त्याची नकल करतोय आपण. ईश्वर आपल्याला, आपण एक धान्य टाकतो तर त्याचे करोडो धान्य आपल्याला देतो, फळं देतो, फुलं देतो. हे ईश्वरच आपल्याला देतोय. मग आपण एवढे मोठे नाहीच आहे की आपण काय ईश्वराला देऊ शकतो. पण एक जरूर आहे की आपण तो कृतज्ञतेचा भाव, पूर्णतेचा भाव, तृप्तीचा भाव ठेवून, आणि ईश्वराला आपण हे सांगतो की बस तुम्ही मला हे सगळं दिलंय, मी खूप आभारी आहे तुमचा. आणि मग आपण त्याला फुलं वाहतो, अक्षत वाहतो ईश्वराला. हे सगळं त्या भातुकलीच्या खेळासारखं वाटतं मला. बरोबर. का? तर ते जेव्हा आपण रिच्युअल करत असतो तेव्हा कुठेतरी प्रसन्नता असते. आपल्याला दिवा लावतो आपण, ताजे ताजे फुलं असतात ऍक्च्युली, त्याच्याने आपलं मन प्रफुल्लित होतं. तर ह्यालाच पूजा म्हणतात. खरी पूजा हीच आहे, जी मला पण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आधी माहित नव्हतं. मला वाटायचं की काहीतरी मागायलाच पाहिजे. मागणं नाहीच आहे ऍक्च्युली. पूजा म्हणजे जीवनामध्ये जे, आणि मी तेच सांगतो की तुम्ही लिस्ट करा. त्या लिस्ट केल्यानंतर तुम्हाला कळेल की अशा हजारो गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ होऊ शकतात. एक नाही, हजारो गोष्टी आहेत अशा. बरोबर. त्याच्याने काय होतं, जे मागणी करणारं जे चॅटरिंग माइंड आहे ना, ते कुठेतरी स्टॉप होऊन जातं आणि तसंच प्रसन्नता येते आपल्याला. बरोबर. स्वामीजी, तुम्ही मी महाराष्ट्रात होते माहेरी
तेव्हा एकदा आमच्या प्लेसवर आले होते, तुम्ही रुद्रपूजा केली होती आणि तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की रुद्रपूजा केल्याने वास्तुदोष नाहीसा होतो. म्हणजे बरेच दोषांविषयी बोलले होते, वास्तुदोषाविषयी आपण बोलूया. आता जोपर्यंत मला वास्तूचं ध्यान आहे, थोडं आमच्या घरात जे बेसिक अरेंजमेंट्स आहेत ते आम्ही त्याच्यानुसार करतो. आता समजा पूर्वेकडे दरवाजा पाहिजे, पूर्वेकडे भारी वस्तू नको पाहिजे. आता जर हे उलटं असलं तर पूजेनी कसं काय त्याला, दरवाजा तर तिथेच राहणार, मग पूजेनी कसं काय तो दोष नाहीसा होणार? ऍक्च्युली बघा, वास्तुशास्त्र जे आहे ते भारतामध्येच चालतं ऍक्च्युली, पहिली गोष्ट तर. कारण जगामध्ये कितीतरी ठिकाणी तर सूर्यच उगवत नाही. बरोबर. कितीतरी ठिकाणी तर फक्त डोंगरच डोंगर आहेत. काही याच्यामध्ये काही देशांमध्ये फक्त खाईच आहे, फक्त पाणीच आहे जास्त. तर एक तर भारतामध्येच चालतं वास्तू, पहिली गोष्ट तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की शेवटी मानण्यावर आहे, तुम्ही ते मान्यता आहे की नाहीये. आणि खूप सायंटिफिक पण आहे हे. जसं आपण म्हणतो की नाही, तुमचं किचन जे आहे ते आग्नेयाला पाहिजे किंवा पूर्वेकडेच पाहिजे कुठेतरी. असं का? कारण जी घरातली जी माता आहे तिच्यावरती ते सूर्यकिरण पडतील तर तिला डी जीवनसत्वाचं डेफिशियन्सी राहणार नाही. हे कधी विचारच नाही करत आपण. असं कनेक्टेड आहे वास्तुशास्त्र, पण सायन्सशी कनेक्टेडच आहे हे ना. पण तरी पण ज्या घरामध्ये साधना होते, सेवा होते, सत्संग होतो, ध्यान होतं खास करून, त्या घराला वास्तुदोषाची, जसं कोणत्याही आश्रमाला वास्तूप्रमाणे तो आश्रम नसेल तरी चालतो, कारण तिथं नियमित ध्यान होतं, नियमित साधना होते. कारण सगळ्यात पॉवरफुल जी गोष्ट आपल्यामध्ये आहे ती म्हणजे आपली चैतन्य. बरोबर. तर ते चैतन्य जे आहे ते निराकार आहे, त्याला काही आकार नाही आहे. आकार आपल्या शरीराला आहे. तर ते चैतन्याला तुम्ही किती फुलवतात, त्या चैतन्याशी किती एकरूप होतात तुम्ही, त्याच्यानी तुमच्या आसपासचा जो परिसर आहे त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होणार. अच्छा, म्हणजे पूजेनी आपण आपल्या त्या चेतनेला प्रफुल्लित करतोय आणि त्याच्यामुळे मग हे वातावरणातली जी निगेटिव्हिटी असते किंवा दोष असतात ते निघून जातात. बरोबर बरोबर. स्वामीजी, जर तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये बघितलं तर इन जनरल आश्रम मध्ये काय असतं की जे डेव्होटीज असतात ते संकल्पा घेतात आणि पूजा परफॉर्म गुरुदेवद्वारे केली जाते. आणि ते जे काय पूजेचं जे काय रिच्युअल असतं, मंत्र असतं, ते सगळे ट्रेंड पंडित बोलतात. आणि दुसऱ्या ठिकाणी असंही असतं बऱ्याच ठिकाणी की स्वतःच लोक मंत्र म्हणतात आणि पूजा करतात. तर ह्यात काय डिफरन्स आहे ह्याच्या अनुभवात? तर संकल्प म्हणजे एक इंटेन्शन. बरोबर. आपल्याला जीवनामध्ये काय पण करायचं असेल तर तुम्हाला त्याआधी ठरवायला लागतं. की जसं मी दिल्लीतून इथे फरीदाबादमध्ये आता आलो, तर आधी ठरलं ना की मला फरीदाबादमध्ये जायचं आहे, इथे मला पॉडकास्ट करायचं आहे. हे ठरल्यानंतर मी इथे पोहोचलो. जर हे ठरलंच नसतं तर मी इथे कसं पोहोचलो असतो? तसं लाईफमध्ये तुम्हाला जे पण काही गोल अचीव करायचे, जे पण काही प्राप्त करायचे, किंवा काही अनवॉन्टेड ॲडिक्शन्स आहेत तुमचे, नकारात्मक तुमच्यामध्ये गोष्टी आहेत, त्या काढून टाकायच्या आहेत तुम्हाला, तर तुम्हाला आधी ठरवायला लागतं. ॲक्च्युली त्याचं तुम्हाला इंटेन्शन ठेवायला लागतं की ओके, म्हणून संकल्पामध्ये आपण असं म्हणतो की बाबा माझं अमुक अमुक गोष्ट फलीभूत होऊ दे वगैरे वगैरे, आपण असं म्हणतो. तर ते इंटेन्शन जे आहे ते तुम्हाला, असं म्हणतो, युनिव्हर्सला सांगायला पाहिजे तुम्हाला की मला काय करायचं आहे ॲक्च्युली, है ना. आणि जर तुम्ही बघाल तर आजकाल जर तुम्ही डॉक्युमेंटरी बघितली द सिक्रेट म्हणून जी डॉक्युमेंटरी, त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही पहिले कृतज्ञ व्हा आणि मग तुम्ही व्हिज्युअलाइज करा तुम्हाला काय पाहिजे ते. तर हे व्हिज्युअलायझेशनच एक प्रकारचं. तर आणि त्या वातावरणामध्ये, एवढ्या पवित्र वातावरणामध्ये, जिथे एवढं चांगलं मंत्राचं स्नान होत आहे, जे पंडित 15-20 वर्ष ज्यांनी या मंत्रांचं एज्युकेशन घेतलेलं आहे, त्या ठिकाणी जे पण तुम्ही संकल्प घेता तो पूर्ण होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. तर ह्याच्यामध्ये एक्सटर्नली काहीच झालेलं नाही. एक्सटर्नली फक्त आम्ही तुम्हाला एक कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर करून दिलं आहे फक्त. बाकी ठरवलं तुम्हीच आहे. बरोबर. की मला असं असं करायचंय आणि मला याच्यामध्ये यश मिळू दे. तर प्रकृती ते तुम्हाला देण्यासाठी लालायित आहे. प्रकृती म्हणते हो मी तयार आहे द्यायला, कारण प्रकृती खूप मोठी आहे. जसं
एखादा व्यक्ती जर करोडपती असेल तर त्याला 5-10 हजार रुपये द्यायला काय वाटणार आहे कोणाला? त्याच्या मनात तरी विचारेल की मी कसं काय देऊ? तशी प्रकृती आहे. प्रकृतीला ह्या जगामध्ये जेवढे लोक राहतात त्यांची इच्छापूर्ती करणं हे काही विशेष नाही आहे. प्रकृती म्हणा, ईश्वर म्हणा, कारण त्यांच्याकडे अबंडन्स आहे ऍक्च्युली. म्हणून हा असा संकल्पाचा प्रत्येक पूजेमध्ये विधी असतो ऍक्च्युली, की तुम्ही संकल्प घ्यायला पाहिजे. दुसरं, हे जे पंडित आहेत ऍक्च्युली, हे मी जसं म्हटलं इतक्या वर्षाचं यांचं तपस्या आहे. सकाळी 4 वाजेपासून उठून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत यांचे ते चॅन्टिंग चालतं, सगळं चालत असतं. तर प्रत्येक गोष्ट करायला एक विधी आहे ना. जसं आपल्याला गाडी शिकायची असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला गाडीत बसायला लागेल आणि एका एक्सपर्ट कडनं शिकायचं असतं आपल्याला, त्याच्यावर शिकणार. तर बऱ्याच वेळेला असं होतं की तिथे स्वामीजी बसतात, पंडितजी चॅन्ट करतात, आम्ही तर काहीच करत नाहीये. मग आम्हाला काय प्राप्त होईल का? नाही होणार प्राप्त. तर एक सोपं उदाहरण देतो मी, की तुम्ही समजा तुम्हाला इथून बँगलोरला जायचंय, तुम्ही फ्लाईटचं तिकीट काढलं आणि फ्लाईटमध्ये बसून तुम्ही बँगलोरला पोहोचता. फ्लाईट तर फक्त तो पायलटच चालवतो ना. बरोबर. कारण तो एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणाल नाही मला पण चालवायचंय फ्लाईट, तर शक्यच नाहीये ते. पण पोहोचता दोघंही, पायलटही पोहोचतो आणि प्रत्येक प्रवासी पण पोहोचतो. इथे पण बिलकुल तसं आहे. जरी तुम्हाला असं वाटत असेल की अरे आम्ही तर काहीच करत नाहीये, आम्ही तर फक्त बसलोय, पण जसं तो पायलट तुम्हाला तिथे पोहोचवणार आहे तसंच इथे जे स्वामीजी बसलेले आहेत आणि गुरुजींच्या आशीर्वादाने त्यांना जे काही प्राप्त झालेलं आहे किंवा जे त्यांना प्राप्त होणार आहे जो पुण्य, ते सगळंच्या सगळं पुण्य तुम्हालाही प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते चॅन्टिंग आलंच पाहिजे किंवा तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट झालंच पाहिजे, त्याच्यासाठी 15 वर्ष तुम्ही द्यायला पाहिजे, याची काहीही आवश्यकता नाही. बरोबर. जर तुम्ही आपल्या VDS डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या पूजास होतात, ज्या होमास होतात, त्यांना बघितलं तर त्यातला खूप मेन फॅक्टर असतो ध्यान. आणि ह्याच पूजा, हेच होमा जर कित्येक पंडित करतात पण तिथे ध्यानाचं काही नसतं. तिथे फक्त तुम्ही काय आहुती टाकतात त्याच्याकडेच लक्ष असतं. आणि जर तुम्ही मलाही विचाराल, मीही बेंगलोर आश्रमचे बरेच होमास वगैरे अटेंड केले, तर मी म्हणेल की जर मी ध्यान नाही केलं कुठल्या पूजेत तर मला वाटणारच नाही की मी कुठली पूजा होमा केली. तर पूजेत आणि होमात ध्यानाचं काय महत्व आहे? खूप जास्त महत्व आहे. सगळ्यात महत्वाचं प्राणायाम पण सांगितलं गेलेलं आहे. तर प्राणायाम हे खूपच आवश्यक आहे. म्हणजे आपण नाडीशोधन प्राणायाम करतो कुठच्याही पूजेमध्ये तुम्ही बघितलं असेल तर, कारण त्याच्याने आपल्या मनाची, शरीराची सगळी शुद्धी होऊन जाते. त्याच्यानंतर तुमचं खूप चांगलं ध्यान लागू शकतं. तर ध्यान सर्वस्व आहे ऍक्च्युली. आणि ध्यान सर्वस्व आहे कारण ध्यानाने सत्व वाढतं. आणि गुरुदेव म्हणतात सत्व से ही हर कार्य सिद्ध हो सकता है. आणि त्याचं कनेक्शन आहे ध्यानाशी. ध्यान केल्यानंतर तुमचं सत्व वाढेल आणि तुमचं सत्व वाढलं की आपोआपच तुमचे कार्यसिद्धी होणार आहे तुम्हाला. तर कोणत्याही कार्यसिद्धीसाठी सत्व वाढवणं असं सांगितलं जातं. आणि सत्व वाढवण्यासाठी खूप सारे प्रकार आहेत. त्याच्यात सगळ्यात पॉवरफुल प्रकार आहे ध्यान. त्याच्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोणतेही होम असो, पूजा असो, त्याच्यामध्ये ध्यानाला अनन्य साधारण महत्व आहे. सुरुवातीचं जे थोडंसं रिच्युअल असतं 5-7 मिनिटाचं, ते तुम्ही जरूर बघा. तुम्हाला खूप लुभावणं पण वाटेल, ते चांगलं पण वाटेल तुम्हाला. पण त्याच्यानंतर जेव्हा जसं रुद्रपूजेमध्ये गणपती अथर्व शीर्ष नमक चमक आणि देवी ती स्तुती सुरू होते, तेव्हा जस्ट तुम्ही बसा आणि असं समजा की माझी स्तुती होते. कारण आपण पण ईश्वराचे अंश आहोत, तर माझी स्तुती होते असं करून. आणि आपण जसं लहान मुलाला जसं लोरी असते ना, तसं आमच्यासाठी तर आताही लोरीच झालेली, म्हणजे सगळ्या साधकांसाठी. ते जसे मंत्र कानावर पडायला सुरुवात होते तसे आपोआप डोळे बंद होतात. म्हणजे तुमची पूजा सिद्ध झाली ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा. बरोबर. स्वामीजी, जर तुम्ही इन्स्टावर बघाल रील्स, तर अगदी कुणी पण लोक मंत्र सांगून देतात. हे करायचं असलं, हे सिद्ध करायचं असलं, हा मंत्र म्हणा. लक्ष्मी प्राप्ती करायची असली, हा मंत्र म्हणा. हे करायचं असलं, हा मंत्र म्हणा. पण जेव्हा गुरुदेव आपले मंत्राविषयी बोलतात तर ते बोलतात की मंत्राचा फार सिक्रेट असतं, त्याला फार असं आदराने जपायचं असतं. एक आर्ट ऑफ लिव्हिंगचे सिनियर प्रशिक्षक आहेत, मला आठवत नाही मी कुणाकडून ऐकलं, पण ते असं म्हटले की जो मंत्र असतो
तो गुरुकडून जेव्हा मिळतो तो तेव्हा एका बीज प्रमाणे असतो ज्याला अंकुर फुटणार, आणि जो मंत्र गुरुच्या माध्यमातून नाही भेटलाय तो एका शेकलेल्या बी सारखा असतो की ज्याला अंकुर फुटणारच नाही, म्हणजे ज्याच्याने आपल्याला काही सिद्धी काही फळ मिळणारच नाही. तर तुम्ही हे मंत्राविषयी काय म्हणाल की कुठला मंत्र एक प्रत्येक कॉमन पब्लिक चॅन्ट करू शकते, कुठला मंत्र नको करायला, किंवा हे इन्स्टावर जे चाललंय हे करायसाठी हा मंत्र म्हणा हे कितपत योग्य आहे? जसं असं म्हटलं जातं की जो खास करून गायत्रीचा मंत्र असतो, गायत्रीचा उपदेश एकतर वडील किंवा एखादे पंडितजी किंवा गुरूंकडनं घेतला जातो ऍक्च्युली. आणि गायत्रीचा मंत्र हा कधीही मोठ्याने म्हटला जात नाही. त्याला तुम्ही थोडे ओठ हलवून म्हटलं तर चालतं, पण मोठ्याने त्याचं चॅन्टिंग होत नाही. बाकी सगळ्यात सोपा पंचाक्षरी मंत्र जो मी गुरुदेवांना पण बघितलंय सांगताना तो म्हणजे ओम नमः शिवायचा. तो मंत्र तुम्ही कधीही म्हटला, मोठ्याने म्हटला, मनातल्या मनात म्हटला तरीही काहीही प्रॉब्लेम नाहीये. आणि इट इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल मंत्र ऍक्च्युली. तर मंत्रामध्ये पण कसं की एक जप मंत्र आहे, पण जर तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा सहज समाधी ध्यान योग शिबिर जर केला असेल तर त्याच्यामध्ये तो जो मंत्र दिला जातो तो तुम्हाला त्याचं चॅन्ट करायचं नाहीये. तर त्याला जस्ट तुम्ही आठवल्यानंतर तुमच्या मनाला कळतं की आता मला शांत व्हायचं आहे आणि तुम्हाला लगेच ध्यान लागतं. जसं मी नेहमी सांगतो की जसं तुम्ही गाडी चालवताय आणि गाडी चालवताना तुम्हाला रेड लाईट दिसला तर तुम्हाला कोणी सांगत नाही की ब्रेक दाबा, तुम्ही आपोआप ब्रेक दाबला जातो. एक्झॅक्टली तसंच होतं की हा मंत्र तुम्ही जो टीचरकडनं मिळालेला असेल तर तो जस्ट मंत्र तुम्ही आठवला की तुम्हाला मनाला कळतं की ओके आता मला फुल स्टॉप लावायला पाहिजे इथे, आणि मन शांत होऊन जातं है ना. तर असे जप करणारे तर खूप मंत्र आहेत ऍक्च्युली तसे, पण सर्वात श्रेष्ठ आहे ध्यान. ध्यानामध्ये सगळं समाहित आहे असं म्हणतात. स्वामीजी, माझ्या मम्मीचं असतं असं, माझ्या आजीचं पण असतं की रोज ते देवपूजा करायचं, देवाला न्हायचं. आता लग्न झाल्यावर तर ते जास्तच असतं, पण माझं असं आहे की मी ध्यान करते तर मला हे जास्त ना ते पूजापाठ वगैरे त्यात माझं मन नाही लागत. म्हणजे मला असं वाटतं की आपण मेहनत करतोय. तर त्याच्यामुळे माझी मम्मी माझी आजी मला बोलत राहते. आणि एक वेळी आमच्या रेवाडीच्या घरी एक आले होते आपले आर्ट ऑफ लिव्हिंगचे सिनियर प्रशिक्षक. ते बोलले होते, त्यांना मी सांगितलं की असं असं आहे, मला त्याला तेवढं मन नाही लागत, पण ही माझी मम्मी बोलत राहते, आजी बोलत राहते. तर ते बोलले होते की कारण तू उच्च स्तराची पूजा करते, ती पण एक पूजाचे ध्यान, त्याच्यामुळे कदाचित तुझं ह्याच्या खाली मन नाही लागत. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे हा बरोबर आहे. जसं बघा काय ना की जसं आपण आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये पण आपण सांगतो आपण 7 स्तरांनी बनवलेलं आहे, शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, चेतना. तर ते फक्त शरीर याच्यामध्ये जर जास्त माणूस म्हणजे त्याच्या वर उठलेलंच नसेल तर मग त्याला मूर्ती पाहिजे किंवा काहीतरी असं पाहिजे की जेणेकरून त्याचं मन लागेल त्याच्यामध्ये. बरोबर. कारण काय निराकाराची पूजा करणं किंवा निराकाराची साधना करणं खूप डिफिकल्ट आहे ऍक्च्युली माणसाला. भगवान कृष्ण पण सांगतात भगवद्गीतेमध्ये. म्हणून काहीतरी साकार, काहीतरी आकार पाहिजे ऍक्च्युली, कारण त्या आकाराशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता पटकन, म्हणून ते दिलेलं आहे. पण जर तुम्हाला असंच ध्यान लागतंय, असंच तुम्ही मस्त आहात, तर त्याची पण काही गरज नाहीये, पूजा करायलाच पाहिजे, काही आवश्यकता नाही ऍक्च्युली. बरोबर बरोबर. स्वामीजी, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये 16 संस्कारांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे संस्कार सुरू होतात गर्भाधान संस्कारापासून आणि 16वा संस्कार जिथे ते संपतात ते म्हणजे ते 16वं करतात त्याला. तर ह्या जे संस्कार आहेत ते 16 संस्कारांचं काय महत्त्व आहे, ते का केले जातात ते मला आधी सांगा. तर असं म्हणतात जोपर्यंत जीव आकार घेत नाही तोपर्यंत त्याला गुण आणि दोष लागत नाही. जसं तो आकार घेतो तसं त्याला गुण आणि दोष लागायला सुरुवात होते. तर म्हणून हे संस्कार काय, तर गुणांची वृद्धी होण्यासाठी आणि दोषांचं निराकरण होण्यासाठी हे 16 संस्कार हजारो वर्षांपासून आपल्याकडे केले जातात ऍक्च्युली. तर सगळ्यात पहिला संस्कार, तर घरामध्ये कोणी
बाळ जन्माला यायचं असेल तर सगळ्यात पहिले गर्भाधान संस्कार केला जातो की ते जे बाळ आहे ते सदृढ असो, त्याच्यामध्ये सगळे चांगले गुण असो, अशी प्रार्थना करून आणि मग ते जे आपण म्हणतो ती प्रोसेस केली जाते. इतकं सात्विक पद्धतीने केलं जातं. आणि अशा प्रकारचे खूप सारे संस्कार, जसं नामकरण संस्कार पण एक आहे, अन्नप्राशन, जसं कितीतरी दिवसानंतर अशी प्रथा आहे की 42 दिवसानंतर किंवा काय त्या मुलाला बाहेरचं अन्न दिलं जातं, आईचं दूध सोडून. मग त्याला केशर म्हणा किंवा मध म्हणा, कोणत्या तरी गुरूंच्या हस्ते, कोणीतरी संतांच्या हस्ते त्याला ते ज्यांना अन्नप्राशन संस्कार म्हणतात. किंवा सूर्य दाखवला जातो, तर तो सूर्य पण एका विशिष्ट दिवसांनंतर दाखवला जातो. त्याच्यानंतर जनीव संस्कार आपण म्हणतो, म्हणजे गायत्रीचा उपदेश दिला जातो. विवाह पण एक संस्कार आहे. तर आपल्याकडे ह्या संस्कारांना खूप पवित्र मानलं गेलेलं आहे आणि हे आपल्या डे टू डे लाईफ पेक्षा वेगळे मानलेलंच नाही. या संस्कारांना सीमंत संस्कार केला जातो गर्भवती महिला झाल्यानंतर. तर हे सगळे संस्कार जे आहेत हे आपली गुणांची वृद्धी करतात ऍक्च्युली आणि आपल्या दोषांचं निराकरण करतात. म्हणून हे संस्कार करायला पाहिजे. आणि वैदिक धर्मसंस्थांतर्फे वेगवेगळे जे आश्रम्स आहेत आपले, वेगवेगळे जे टेम्पल ऑफ नॉलेज आहेत आपले, ध्यान मंदिर आहेत, किंबहुना कोणाला घरी पण जर असे संस्कार करायचे असतील तर आमचे स्वामीजी, पंडितजी जाऊन आणि हे रिच्युअल त्यांच्यासाठी करून घेतो आपण. हे 16ही संस्कार केले जातात. हा, म्हणजे त्यातले काही जसं अंत्येष्टी संस्कार करणारे वेगळे पंडित असतात, त्याच्यामुळे ते नाही, पण मॅक्सिमम संस्कार जे प्रचलित आहेत ते आपण डेफिनेटली करूनच देतो सगळ्यांना. आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या पूजा असतात, जसं आपण आता बघितलंय की आजकाल लोक खूप जास्त सजग झालेले आहे की बाबा आम्हाला बाहेर खायचं नाही, आम्हाला केक खायचा नाही, किंवा आम्हाला ह्या पद्धतीने नाही तर आम्हाला धार्मिक पद्धतीने आमचा वाढदिवस साजरा करायचा आहे, किंवा जन्माचा वाढदिवस झाला मग विवाहाचा साजरा करायचा आहे. तर याच्यासाठी आयुष्य होम म्हणून, ज्याच्यामध्ये अशी प्रार्थना केली जाते की त्या व्यक्तीला शेवटपर्यंत ऐकायला मिळायला पाहिजे, शेवटपर्यंत त्याला बघू दे, म्हणजे त्याचे सगळे सेन्सेस शेवटपर्यंत नीट चालू दे आणि त्याची जे आरोग्य आहे ते चांगलं राहो आणि दीर्घायू तो व्यक्ती हो, अशी प्रार्थना ह्या आयुष्य होमामध्ये केली जाते. तर पूर्ण भारतभरामध्ये जिथे जिथे ज्यांना पण अशा चांगल्या पद्धतीने आपला वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा असेल, तिथं हा आयुष्य होमा केला जातो. त्यांच्या घरी सुद्धा केला जातो किंवा ते आश्रममध्ये येऊन पण सेलिब्रेट करू शकतात. त्याचबरोबर प्रत्येक आश्रममध्ये दर सोमवारी रुद्रपूजा केली जाते, जसं बँगलोर आश्रममध्ये पण होते. ती सुद्धा आपण श्रावणामध्ये करतो आणि श्रावण व्यतिरिक्त पण करता येते ती. मग गणेश चतुर्थीला गणपती होम करू शकतो आपण, अष्टमीला दुर्गा होम करण्याचं प्राधान्य आहे. अशा पद्धतीने हे वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत, जसं उपनयन संस्कार आपण बघितलं नॉर्मल, ज्याला मुंज म्हणतो आपण, तर ती सामूहिक मुंज पण आपल्या याच्यामध्ये केली जाते. आणि वैदिक धर्मसंस्थांतर्फे जे काही गरीब लोक आहेत, जे पैसे खर्च करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी जर आम्हाला रिक्वेस्ट केली तर आम्ही सामूहिक विवाह सुद्धा करतो त्यांचे, की 10-15 जोडप्यांचे एक नॉमिनल आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फेच काही डोनेशनही करून आणि त्यांचे सामूहिक विवाह पण करतो. असे खूप सारे जे कार्यक्रम आहेत ते वैदिक धर्मसंस्थांतर्फे केले जातात. त्याच्यानंतर वेगवेगळे मंदिर आहेत, आश्रम आहेत, जे त्यांना चालवता येत नाहीये, त्यांना काही कारणांनी, तर ते सुद्धा त्यांना पण आपण मदत करतो की बाबा आमचे पंडित असतील तर ते तुमच्या देवतांचं नित्यपूजा असेल किंवा तिथे काही अजून करायचं असेल तर ते पण आपण त्यांना करून देतो. वैदिक धर्मसंस्थान मला म्हणजे ह्या डिपार्टमेंटशी माझं खूप असं सूत जुळलंय असं मला वाटतं. मला आठवतं माझ्या लग्नाच्या आधी काय माहिती मला कुणी सांगितलं मला आठवत नाही, पण माझा ह्याच्यावर खूप विश्वास आहे, तर मी संकल्प घ्यायची चांगला पती मिळावा म्हणून, आणि फॉर्च्युनेटली ते सगळं फुलफिल झालं. स्वामीजी, असंही असतं की आता समजा कुणाच्या कुंडलीत काळ सर्पयोग असला, कुणाच्या कुंडलीत काही असलं, तर लोक काय समजतात, हां मी ही शांती केली झालं, ही पूजा केली झालं, कारण त्यांना पंडितजी तसंच सांगतात की हां ये शांती कर लो, ही पूजा करा, मग झालं ते. पण तसं होत नाही. आपण जर ॲस्ट्रॉलॉजीला बारकाईने समजलं
तर तुम्ही ग्रहाला, एवढ्या मोठ्या भव्य ग्रहाला तुम्ही बाजूच्या घरात नाही करू शकत, त्याचा इफेक्ट राहतोच. तर जोवर मला कळतं तोवर पूजानी किंवा होमा केल्याने जे होणार ते होतं. फक्त जर काही कठीण प्रसंग येणार असला तर त्यातून जायची शक्ती मिळते. तर तुम्ही काय म्हणाल ह्याला? हा, मी तेच म्हणतो की काय असतं की आपल्या हे सगळं जे काही आपण उपाय करतो याला उपाय म्हणतात ऍक्च्युली. तर हे उपायांनी आपल्याला मानसिक एक समाधान मिळतं पहिल्यांदा की मी काहीतरी केलंय. म्हणजे आपल्या मनामध्ये जे सारखं त्याबद्दल जे निगेटिव्हिटी असते तर कमीत कमी ते रिच्युअल केल्यानंतर ते निगेटिव्हिटी तरी कमी होऊन जाते. आपल्याला वाटतं मी काहीतरी केलेलं आहे ऍक्च्युली. आणि मी जसं पहिले पण म्हटलो की सगळ्यात पॉवरफुल उपाय आहे ध्यानाचा. आणि जर ते गुरूंकडनं तुम्ही शिकलं असेल आणि त्याला तुम्ही जर फॉलो करत असाल तर असं म्हणतात की सगळ्यात मोठा जो ग्रह आहे किंवा जो सगळ्यात ग्रहांचा राजा आहे तो आहे गुरु. बोलतात ना, केंद्रात गुरु असला तर सगळे ग्रह. तर गुरुच जर तुमच्या बरोबर असेल तर मग बाकीच्या ग्रहांचा जो असर आहे तो खूप जास्त होऊ शकत नाही. आणि जरी झाला तरी खूप कमी प्रमाणामध्ये होतो. त्याच्यामुळे बेस्ट आहे की जो पण कोणी गुरु असेल आपला, त्यांच्या गुरुवाक्य खूप महत्वाचं असं म्हणतात. तर त्यांच्या मार्गावर जर आपण चालत राहिलो तर हा जीवनाचा भवसागर असाच पार होऊन जाईल. बरोबर बरोबर. स्वामीजी, मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बऱ्याच रुद्रपूजा अटेंड केल्या, ऑर्गनाईज पण केल्या, कधी कधी बेंगलोर आश्रममध्ये पण होमाचा संकल्प घेतलाय. तर मला ॲज अ डेवोटी आमचा काय एक्सपिरियन्स असतो हे मला माहिती आहे. ध्यान करायचं किती छान वाटतं ते मंत्रस्नानाने. पण जेव्हा तुम्ही, जे स्वामीजी असतात ते कुठली पूजा होस्ट करतात, तुम्ही रुद्रपूजाही करतात आणि तुम्ही आय थिंक नवरात्री पण होस्ट केली आहे ना, तर तुमचा काय अनुभव असतो? माझा अनुभव जो आहे तो, जर सुरुवातीचा अनुभव म्हणाल तर मला पण पूजेमध्ये वगैरे किंवा याच्यामध्ये अजिबात रस नव्हता. इवन गुरु वगैरे याच्यावर पण माझा अजिबात विश्वास नव्हता. म्हणजे मी नास्तिक नव्हतो, पण मी एक शक्तीला मानायचो, पण मला या सगळ्या रिच्युअल्समध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. म्हणजे गुरुदेव पण जेव्हा रुद्रपूजा घ्यायचे तर मी रुद्रपूजा जेव्हा संपायला येईल तेव्हा जायचो, अशी परिस्थिती होती. म्हणजे मी हे बोलतोय जवळजवळ 20 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी. पण जेव्हा या मार्गावरती आलो, गुरुदेवांनी ब्रह्मचारी बनवून आणि ह्या संन्यास मार्गावरती आलो, तर हे बाय डिफॉल्ट पूजनमध्ये बसायला लागतं, तिथे तुम्हाला आशीर्वचन द्यायला लागतं. तर ते करता करता मला इतकी काय म्हणू त्याला, इतकी प्रीती झाली प्रत्येक पूजेमध्ये. त्या ईश्वराबरोबर एक एकरूपतेचा अनुभव मी अनुभव करू शकतो. आणि एकदम मी काहीच नाही आहे, जे गुरुदेव म्हणतात ध्यानाची अवस्था, परमावस्था हीच असते की जेव्हा तुम्ही नाही आहात तिथे ॲक्च्युली. तर त्याचा पण ह्या पूजनमध्ये आणि होमामध्ये मी त्याचा पण अनुभव करू शकलो, काही क्षणासाठी का होईना, पण असं की जसं की मी कोणीच नाही आहे ॲक्च्युली किंवा काय. तर माझं तर एकदम अपोजिटच जर्नी आहे. मला याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता आणि आता मी याच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे दर सोमवारी कुठे पण असेल आश्रममध्ये तर रुद्रपूजा असते, बाहेर पण पूजा वगैरे असते, होम असतो. त्याच्यामध्ये आता म्हणजे मला उत्साह असतो की आता हे कधी असेल आणि मला कधी याच्यात पार्टिसिपेट करता येईल. म्हणजे माझा स्वतःचाच अनुभव असा आहे की मे बी गुरुदेवांच्या कृपेने मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप रस यायला लागला आता. आणि कारण मी चेस खेळायचो, त्याच्यामुळे माझी बुद्धी तिरपीत चालायची नाही. मी आता पण सांगतो की माझी बुद्धी तिरपीत चालते, आता जरा कमी झाली आहे. तर ह्या सगळ्या रिच्युअल मी म्हणायचो अरे याच्यात काय अर्थ आहे, काय अर्थ आहे. पण मे बी गुरुकृपेने याच्यामध्ये पण आता अर्थ कळायला लागलाय. आणि याच्यामध्ये पण जे सायंटिफिक, जसं आता मी सिंपल उदाहरण देतो की आर्ट ऑफ लिव्हिंगची पूजा म्हणजे काय माहिती आहे, जे काही पंचमहाभूत आहेत ज्याचं आपण संवर्धन करायला पाहिजे. आता खूप जास्त ग्लोबल वॉर्मिंग झाली आहे का, कारण आपण त्या निसर्गाची काळजी घेत नाहीये, त्यांचा सन्मान करत नाहीये. तर हे जे पंचमहाभूत आहेत, जसं जल आहे, आपण जर तुम्ही कोणता होम केला तर त्या जलामध्ये कलशामध्ये जे जल असतं त्याच्यामध्ये आपण मंत्रांच्या साह्याने देवतांचं आवाहन करतो, त्यांना तिथे बोलवतो.
अग्नीमध्ये आपण देवतांचं आवाहन करतो. त्याच्यानंतर आपण प्राणायाम करतो म्हणजे वायू आला त्याच्यामध्ये. ध्यान करतो म्हणजे आकाश तत्व आलं त्याच्यामध्ये. तर हे जे 5ही तत्व आहेत, ह्या 5ही तत्वाचा सम्मान म्हणजे पूजा. म्हणजे हे किती सायंटिफिक आहे की ज्याची तुम्ही पूजा करता किंवा ज्याचा तुम्ही सम्मान करता त्याची अवहेलना नाही करू शकत तुम्ही. कधीच नाही करू शकत तुम्ही. म्हणून तुम्ही कोणत्या मंदिरात जायचं असेल, पूजा घरात जायचं असेल, तर तुम्ही चप्पल काढतात, हातपाय धुतात, मग जाऊन बसतात तिथे, कारण तुम्ही सम्मान करताय. तर हे सगळं जे काही वैदिक धर्म संस्थांतर्फे जे काही रिच्युअल केले जातात, हे पूर्ण प्रकृतीचा सम्मान आहे ऍक्च्युली. आणि हे जर कळलं आपल्याला तर आपल्याला वेगळं काही करायची गरजच नाही आहे. म्हणजे या सायंटिफिक वैज्ञानिक पद्धतीने जर आपण विचार केला तर आपण प्रत्येक पूजेमध्ये पार्टिसिपेट करायलाच पाहिजे. असं पण काहीतरी श्लोक आहे ना की स्वतः रुद्र झाल्याशिवाय तुम्ही रुद्रपूजा नाही करू शकत. हो, ऍक्च्युली अशी मान्यता आहे की तुम्ही जोपर्यंत रुद्र होत नाही, म्हणजे काय तर हे मानून चला की तुम्ही रुद्राचेच एक अंश आहात. आणि आहेच ते एक परमात्मा आणि आत्मा. तर परमात्म्यामध्ये सगळे आत्मा परमात्म्यामध्येच आहेत ऍक्च्युली. तर जेव्हा रुद्राचं पण नमक आणि चमक जी स्तुती होत असते, तेव्हा आम्ही नेहमी असं सांगतो की असं समजा की तुमची स्तुती होते ऍक्च्युली. कारण आपण त्या ईश्वराचेच अंश आहोत. आणि तेव्हा तुम्ही ती एकरूपता अनुभव करू शकता त्याच्याबरोबर. त्याच्यामुळेच हे सांगितलं जातं. बरोबर. थँक्यू सो मच स्वामीजी. तुम्ही खूप मोजक्या शब्दांमध्ये पण अगदी व्यवस्थितरित्या आम्हाला पूजा, होम या सगळ्या वैदिक ज्या प्रणाली आहेत, वैदिक प्रक्रिया आहेत, त्याचा आध्यात्मिक सिग्निफिकन्स डिकोड केला, ह्याचा अर्थ तुम्ही आम्हाला सांगितला. थँक्यू सो मच. आणि हा मराठीत एपिसोड आहे त्याच्यामुळे मला पण खूप छान वाटलं. ॲक्च्युली मी मराठी स्पीकिंग आहे, तर मराठी बोलते तेव्हा माझं सगळं व्हॉइस मॉड्युलेशन सगळं चांगलं असतं. हिंदी असलं की ते डगमगतं. तर थँक्यू सो मच स्वामीजी तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच.